पण सीतामाई म्हटली नको, मुलाकडून बापाचा पराजय झालेला मला बघवणार नाही. आणि वाल्मिक ऋषींना सांगितलं जावं मध्यस्थी, कारण ओळख पटवून द्या दोघांची. एक अश्वमेध यज्ञ, त्या अश्वमेध यज्ञामध्ये तूप लागतं गावठी गाईचं, आणि ते तूप बी लागतं कसं, असं धार नाही सोडावं लागत. हत्तीच्या सोंडेतून जशी पाण्याची धार चालते तशी तुपाची धार. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सगळ्या चक्रवर्ती सम्राट टाकून घ्यावं लागतं. एखाद्याने घोडा वाढवलं तर होत. अशी तुम्ही कोट्यावधी अश्वमेध केली आणि ब्रह्मनाम नाही, काय उपयोग नाही. रत्ने भरून पृथ्वी दिशे दान. रत्न 3 भाग पृथ्वी आणि 3 भाग पाणी आणि 1 भाग फक्त पृथ्वी. तेवढी जरी रत्नांनी भरून दान दिली पृथ्वी आणि रत्न, तरी तुमचं पुण्य उदयाला येणार आहे. एका अंगुष्ठाची तपीजे तपस्सहस्त्री, 1000 वर्ष एका अंगठ्यावर उभा राहून जर तपश्चर्या केली तरी तुमचा काही उपयोग नाही जर ब्रह्मनाम नाही तर. जलाशय नावे समुद्रिकीची ते नव्हे, गावाला पाणी नाही म्हणून खाऱ्या पाण्याची समुद्र, गोड्या पाण्याची सरोवरे केली. परी किंमौना आगवे वृथाची ते, त्याच्याने मोक्ष भेटणार. खडकावरी वर्षिले जैसे भस्मी हवन केले, का खेव दिले सावली. खडकावर पेरलं उगवल का, आणि भस्म मध्येच हवन टाकलं तर राखेत जर तूप टाकलं, लाकडं टाकलं, भेटल का नाही. का खेव दिलेली सावली, मला भेटायचे देवाला आणि मी देवाला भेटायच्या ऐवजी कशाला भेटलो, सावलीला. तर त्या सावलीला भेटलो देवाला भेटल्यासारखं होईल का नाही. ना तरी जैसे चढकना गगन हनी दिले अर्जुना, तैसा समारंभ सुना गेला चितू. तू म्हणशील मिले तपश्चर्या करील, नाम साधना करील, काय उपयोग नाही. या पोकळीला असं मारायचा प्रयत्न केला सारखं तर बसल का नाही, 4 साळा झापली या पोकळीला, आपली खवट दुखून येतील. पण बसणार तसं तू किती आणबळाने परमार्थ केला तर होणार नाही जर ब्रह्मनाम टाकून करशील तर. किंवा घाना गाळीले कुंडे, घाण्यामध्ये दगड टाकले, तेल बी नाही पेंट बी नाही आणि हैराण होईल का नाही. दरिद्रे तेवढे ठेवलेचे असे, त्याप्रमाणे गाठी बांधली खापरे जेथा, अथवा पहिले तिरी नसरेची जैसी मारी उपवासीला. काल्याच्या मडक्याची खापरे घेऊन गेला खिशात आणि प्रवास करताना एक दिवशी हॉटेलमध्ये जेवला गेला आणि जेवल्या म्हणला हे घ्या ना खापर तुम्हाला, हानील का नाही तो निवर, त्या खापराने पोट भरणार आहे का तुमची. तैसे कर्म जाते तेने नाही ऐहिकचे भोगणे, तेथ परतंत्र ते कवणे अपेक्षा आहे. अरे या जन्मात तर तुला त्याने काय भेटणार नाही, त्या खापराने तर मोक्ष पुढे भेटणार, परतंत्र काय. म्हणून ब्रह्मनामा श्रद्धा सांडोणिकेचे जो धंदा जो चाललाय ना धंदा, हे असं सीन नुसता दृष्टा दृष्टी, तो नुसता शीन आहे, त्याच्यातून काही फायदा नाही. ऐसे कलुष करी केसरी त्रितापपती निरत मारी, श्रीवरण वीर नरहरी बोलिले हे कोणाचं वचन आहे, भगवान श्रीकृष्णाने सांगितले. त्या ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवा, ते ब्रह्मनाम घ्या तरच जीवनात मोक्ष होईल. आणि आता शेवटच्या आपल्याकडे 20 मिनिटं राहिले, 16 मिनिटं राहिले. 18वा अध्याय. 18वा अध्यायाचं नाव काय, मोक्ष संन्यास योग. मोक्ष. त्याच्यानंतर सर्व गीता संग्रह योग. 18व्या अध्यायात काय आहे, सगळ्या अध्यायाचं त्याच्यात आलेलं आहे. मागील जे अध्याय होते ते वरच्या मार्गाचे होते. आता तुम्हाला आपल्याला काय करायचंय तर ही लोक ह्या गीतेचा अभ्यास करतात, ज्ञानेश्वरीचा करतात, केलं पाहिजे काय, पण कसे करतात आणि कोणाला त्याचं फळ भेटतं बघा. ऐसा व्यासी वदा विदानी गीता प्रसाद सोडणी आणून राखले प्राणी नाना परी. व्यासांनी हे गीतेचं मंदिर बांधलेलं आहे. एक प्रदक्षिणा जपाच्या. काही लोक फक्त काय करतात, पारायण करतात, चांगले प्रदक्षिणा बाहेरून करती या, बाहेरून पारायण करायचं माळ नसली तर चालेल, काय नाही का चाललं. एक ते श्रवण निषेध छाया सेविती याची. काही लोक प्रदक्षिणा करतात, त्याच्या वाचेचा जप करतात, कोणी त्या अर्थरूपी छायेला जाऊन बसलेले. एक ते अवधानाचा पुरा विडा पाहून भीतरा देऊन रिगती गाभारा अर्थ ज्ञानाचा. 3रा वर्ग आहे, तो काय करतो, अवधानाचा पुरा विडा घेऊन, नाही मला आता त्याच्यातलं काय ते गांभीर्य जाणायचंय. विडा पाहून भीतरा देऊन रिगती गाभारा अर्थ ज्ञानाचा. देवाच्या डायरेक्ट कुठे गेले ते गाभाऱ्यात घुसले अर्थ ज्ञानाचा.
ते निज बोधे उरावरी, ताबडतोब उरावरी, इकडचं उर तिकडचं उर, देवाचं त्याची भेट होती. ते निज बोधी उरावरी भेटती आत्मया श्री हरी, परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आती. तो एक जो आहे अर्थबोधाच्या गाभाऱ्यात अवदानाचा पुरा घेऊन जातो, तो निजबोधे उरावरी, आत्मबोधाने उरावरी भेटून आत्म्या श्रीहरीला भेटतो. बाकीच्या सगळ्यांना मोक्षाचा मार्ग आहे कसा? समर्थाची अपंक्ती भोजना, तळील्यावरीला एकच पक्वान, देवी श्रवणी अर्थी पठणी मोक्ष चुनाले. श्रवण केल्यावर भेटेल ना मोक्ष, अर्थाने हा एक एक पायरी जाईल ना पुढं. इंजिनियर होईल हा पोरगा, पण अभ्यास केल्यावर होईल ना. तसं हळूहळू पहिले श्रवण, पठन, मग अर्थ आणि मग डायरेक्ट परमात्म्याची भेट, असा मोक्षला. देहाची या गावालिया जन्म मृत्यूचा सोहळा ना म्हणू नये जणींच्या जी आली करी, का लल्लाटीची लिहिली न मोडली का काही केली, काळे गोरी पण धुतले फिटू नये. तसं तुम्ही केलेली चांगली कर्म आहे ती धरणं धरून बसता, ती तुम्हाला सोडून जात नाही. वाईट कर्म सुद्धा पाठीवर आपल्या माथ्यावर येऊन बसतो, आणि चांगलं सुद्धा. मनुष्य जन्माला आल्या त्याला मरावंच लागेल, पण त्यांनी असं करून जावं का जीवाला स्वतःला आत्मस्वरूपाची भेट करून घ्यावी. नाहीतर मग मात्र मनुष्य जन्म त्याचा व्यर्थ गेला. 18व्या अध्यायातला आपण 14 नंबरचा श्लोक, 18व्या अध्यायातला 17 नंबरच्या श्लोकाकडे जाऊया. तुकाराम महाराजांना कोणता बोध झाला, ते कसे सुटले. इथे नामाचं सांगितलं, आता महावाक्याचं सांगणार. 4थ्या अध्यायात ज्ञानाचं सांगितलं. अरे वेगळं काही नाही, सगळ्या वेळेला वेगवेगळ्या वेळेला जरी शब्द वेगळे असले तर अर्थ मात्र जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू. मुक्तांच्या मागे जर आपण गेलो, त्यांचं चालचलन पाहिलं, त्यांच्या वागण्याप्रमाणे वागलो तरी आत्म्याची भेट. तैसे हरपले पे आपण, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून मानावे ऐकावे तेची सदा. त्या संतांच्या मागे जर गेलं तर आपले हित झाल्याशिवाय राहत नाही. मग संत कसे गेले, तरी अविद्येची अनिदा. आता आपण झोपलेले अज्ञानाच्या रात्रीमध्ये, विश्व स्वप्नाचा हा धंदा. झोपले कुठं? अज्ञान रूपी रात्रीत, आणि स्वप्न कसं पडले? हा विश्व, या विश्वरूपाचा धंदा स्वप्न. आता हे जे विश्व दिसतंय ना, हे आपण स्वप्नात आहोत. भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, अनादिपणे या स्वप्नाला तो भुलेगार होता. पण त्याचं पूर्व पुण्य उदयाला आलं, तो महावाक्याचे निनावी. महावाक्या काय म्हणतात? तत्वमसी महावाक्याचा उपदेश संत करतात. गुरु कृपेची निथावी, मात्र हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. थापटून थापटून ते ब्रह्मज्ञान त्याला ठसवतात. तैशी विश्व स्वप्नेसी माया, निध सांडोनी धनंजया, सहसा चेलीला अद्वयानंदपणे. त्याच बरोबर गुरुजींनी महावाक्याचा उपदेश दिला. आणि सत्संगाला जाऊन प्रत्येक वेळा थापटून असे बाबा तसे करून त्याला जाग केलं. आणि त्याच वेळेला विश्व स्वप्नेसी माया, निध सांडोनी धनंजया, तो झोपेतून जागा झाला. ती विश्व स्वप्नाची माया पळून गेली. सहसा चेला अद्वयानंदपणे तो त्याच्या मूळ अहम स्वरूपाच्या ठिकाणी, अहम ब्रह्मास्मीच्या ठिकाणी जागा झाला. तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर, हरपती का चंद्रकरण थाकता जैसे. मृगजळाचे चंद्र किरण दिसतात कधी? सूर्यास्ताने. चंद्र उगवला का ते गायब होतात. तसं आत्मज्ञान झाल्यानंतर, साधूचा उपदेश झाल्यानंतर ही स्वप्नातली माया निघून जाते. हे मृगजळ आपल्याला सोडून जाते. का बाळत्व निघून जाय ते बागुला नाही ट्राय, जय जळाले इंधन होय रंधन जेवी. लहान मुलाला बागुलवाची भीती, मोठ्या माणसाला त्याप्रमाणे. किंवा सगळं लाकडं जळून गेल्यानंतर इंधन संपल्यावर अग्नी सुद्धा संपून जातो. तसं अज्ञान गेल्यानंतर ज्ञान जातो, तो ब्रह्मरूप होऊन जातो. नानाचे वालिया पाठी, तै स्वप्न न दिसे दिठी, तैसी अहम ममता किरटी डोरेची तया. जागा झाल्यावर स्वप्न राहतं का? त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला अहम ममता किरटी नुरेची गा. त्याच्याकडे अहम पण नाही राहत आणि ममता सुद्धा राहत नाही. आता आपल्याकडे हे दोन्ही बिराड आहेत, म्हणून आपण डबल रूम केलेली. आम्ही खालीवर बिराड, अहम आणि ममतेच. मग जर तुम्हाला ज्ञान झालंच तर तुम्ही अंधारात प्रवेश करू शकले. अंधारात जरी सूर्य अंधारात घुसला तरी त्याला अंधार दिसणार
तसं तुम्हाला ज्ञान झाल्यावर हे जग दिसणार. मग सूर्य अंधारा लागी रिघो का भलते सुरंगी. कोणत्याही गुहेत जर सूर्य घुसला अंधार बघायला तर अंधार भेटेल का नाही त्याला? तरी तो तयाच्या भागा नाहीच जैसा. तैसा त्याप्रमाणे सिद्धांत आत्मतत्वे वेठीला होय. जो आत्म्याने वेढलेला आहे तो जया दृश्य ते पाही. ते दृश्य द्रष्टेपणाची होत जाय तयाचे रूप. मग तो जर स्वतः आत्मस्वरूप झाला मग तो ज्या ज्या दृश्याला पाहतो ते दृश्य सुद्धा तयाचेच आत्मस्वरूप होऊन जात त्याला. अशा प्रकारचा तो जागा झालेला आहे. आणि त्या जागी झाल्यानंतर मग मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा बोध राहत नाही, त्याला अज्ञान राहत नाही. मग तिथून पुढे त्या माणसाने आपली स्वतःची कर्म करत असताना आत्मस्वरूपाच्या भेटीसाठी करायचे असतात सर्व कर्म. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे अविरा. पूजा केली होय अपारा दोषा नाही. तो आपल्या वाट्याला कर्म जर प्रामाणिकपणे केलं तर तो ईश्वर प्रसन्न होतो आणि आपल्याला ज्ञान बोध देऊन स्थिर करतो. मिळालेल्या योगाचा क्षेम संभाळ सुद्धा करतो. मग म्हणून ती एक पूजे रिजलेने आत्मराजे. मग तो आत्मराज प्रसन्न होतो. वैराग्य सिद्धी देईजे पायास तया. मग तो काय करतो आत्मराज वैराग्य बी देतो आणि ज्ञान पण देतो आणि ते स्थिरा होतो त्याच्याकडे. जे वैराग्य दशी ईश्वराचे निवेद वैशी हे सर्व ही नावडे जैसे वांत होय. याला काय वैराग्य निर्माण झालं आणि देवाचा जर वेद लागला तर हे सर्व ही नावडे जैसे वांत होय. कुत्र्याने केलेल्या उलटीकडे जसं कोण बघत नाही तसं या स्वर्ग आणि संसार रूपी उलटीकडे तो बघत नाही. अशा प्रकारे तो आयशी कर्म साम्य दशा जे तो होय विरेशा. मग श्री गुरु आपैसा भेट. मग त्या श्री गुरुंची त्याची आपोआप भेट होते आणि तो या सिद्धीला जातो. परिस हे जे आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपा लाभदी पाळी पावी. अशी जेव्हा गुरुची कृपा होते तेव्हा वैराग्य सिद्धी आत्मसिद्धी आपल्याला स्वतः येऊन वाटतात. आत्मसिद्धी हवी आणि काय पाहिजे वैराग्य सिद्धी सुद्धा पाहिजे. आणि मग तो मात्र स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन राहतो. परमात्म्याची त्याची भेट होती आणि त्याचं नंतर वैराग्य सुद्धा नंतर सोडून जातं. त्याला काय टाकायचं काय घ्यायचं अशी शिल्लक राहते. ते म्हणतात पैठी हो आवया म्हणतात वितरागते सारिका जोडून ठेवला सका. जोपर्यंत त्या ईश्वराची भेट नाही तोपर्यंत वैराग्यासारखा सोबती त्याने जोडून ठेवलेला होता. तो अगवियाची भूमिका सवे चाले. तो जोपर्यंत आत्म्याची भेट नाही होत तोपर्यंत वैराग्य रूपी सोबती त्याला सोडत. पहावे दिसे तववरी दिठीत नसंडी दीप जरी. जोपर्यंत जी वस्तू पाहिजे तोपर्यंत आपल्या हातातला दिवा सोडायचा नाही. तरी के आहे अवसरी देखाव्या. मग दृष्टी बी शाबूते आणि दिवा पण येतात ती वस्तू भेटेल की नाही. तैसे मोक्षी प्रवृत्तया वृत्ती ब्रह्मी जाय तया तव वैराग्याती तया भंग पैसा. जोपर्यंत आत्मस्वरूप भेटत नाही तोपर्यंत वैराग्याचा भंग होत नाही. म्हणून सवैराग्य ज्ञान अभ्यासू तो सभाग्य करुणी झाला योगू आत्मलाभा. मग त्यांनी काय केलं सवैराग्य मित्र जोडला आणि ज्ञानाभ्यास अशा दोघांच्या योगाने तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन पोहोचला. आणि असं झाल्यानंतर मग मात्र तो कसा देवाला भेटतो. म्हणून मी होणे नाही तर मी कसाच आहे. मग त्या अद्वैतामध्ये भक्ती घडते परंतु अशी वेगळेपणाने नाही. तो काय होतो तो जो भक्त आहे तो कोण होऊन जातो देवच होऊन जातो. आणि देव झाल्यावर मी भक्ती कसं करू नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव आहेस. आपल्याला स्वतःच्या खांद्यावर बसता नाहीत म्हणून तो एक भाग स्वतःचा भक्ताचा आणि एक भाग देवाचा करतो. अशी अद्वैतात भक्ती होते का होते. तैसी क्रिया किरणच आहे. तिथं क्रियेने नाही करावं लागत ऑटोमॅटिक ती भक्ती होती. तैसी क्रिया किरणच आहे तरी अद्वैत भक्ती आहे. हे अनुभवाची ये जोगे नोहे बोलायचे. हे बोलल्याने कळणार नाही हे अनुभवल्याने काय अद्वैतात भक्ती घडते हो घडते. अशी त्याप्रमाणे त्याचं जीवन सुजलाम सुफलाम होऊन जातो. आणि त्याला कळतं या जगामध्ये माझ्याशिवाय जगात दुसरं कोणीच असा त्याला व्यापक बोध होतो. आणि त्या बोधाला जाणणाराही सुद्धा कोण असतो तोच असतो. आता मध्ये मध्ये कधी या ग्रंथात वेगवेगळं कर्म मार्ग ज्ञान मार्ग हठयोग मार्ग सांगितला.
तरी सुद्धा त्या सगळ्या देवाचा अभिप्राय एकच आहे. 7 श्लोक अध्याय 18 लेख देव बोलिले एक दुजे नाही. म्हणून ते म्हणतात वाचोनी अनेक प्रसंगे गीता ठावोई हा संपता म्हणून दावी आद्यता एकार्थत्व जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेके सिद्धांत केले. मधी मधी कधी कर्म मार्ग ज्ञान मार्ग पण तरी वेगळे मार्ग सांगितले. त्या सगळ्यांना एकाला एक गुंफून आहे तिथपर्यंत घेऊन जायचे. अशा प्रकारचा हा सिद्धांत सांगत असताना आपल्याकडे आता 4 मिनिटं राहिलेली आणि जर तो त्या एका ठिकाणी गेला तर ते म्हणतात तैसी बुद्धी वाचा काय जो माते आश्रवून ठाई तो निषेधी ही विपाय कर्मे करू. जर बुद्धीने मनाने वाचने जर माझी उपासना केली तो निश्चित विपाय कर्मे करू. कदाचित त्याच्याकडून एखादं निषिद्ध कर्म जरी घडलं तरी माझी म्हणून माझ्या बेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊन वैसे तो पाठी सायुजता. त्याला कोणतेही कर्म टच करू शकत नाही कारण तो झालाय तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनेही पाप पुण्य अंगा. अशा प्रकारचं हे ज्ञान मी तुला सांगितलं अर्जुना. या ज्ञानाने तू स्वतःची सोडून करून घे. मग त्याला कसं शरण जायचं देवाला त्या तैसा मी एक वाचून काही मग भिन्न भिन्न आन नाही. या जगामध्ये एक परमात्मा सोडून वेगळं वेगळं जरी दिसलं तरी वेगळं वेगळं नाही. सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय. त्या सोहमच्या योगाने त्याला शरण जाऊन एक जीव हो. तुझ्या देवात आणि जगात भेद राहणार आणि त्याला शरण येणं म्हणतात आपुलेने भेदेली. मी वेगळा राहून सुद्धा देवाला शरण जायचं नाही. मी सुद्धा आणि देव सुद्धा एक आहे असं समजून शरण जायचं. आपुलेने भेदेली माझे जाणीचे जे एक पण तयाचे नाव शरणीने मजगा. मला शरण यायचं आणि देव बुद्धीने शिल्लक राहायचं जीव बुद्धीने शिल्लक राहायचं. असल्या बुद्धीच्या अर्जुना तुझ्या बुद्धीला लाज कशी नाही वाटत असं तुझ्या बोलण्याचं. हो ते म्हणतात हो सुवर्णमणी सोनिया एक कल्लोळ जै पाण्या तैसा मज धनंजया शरण ये. सोन्याचा मणी सोन्याची तार आणि सोन्याचं पाणी सगळे एक आहे. तसं मला शरणी मलाही शरण यायचं आणि जीव बुद्धीने शिल्लक राहायचं. असल्या बोलण्याच्या अर्जुना तुझ्या बुद्धीला लाज नाही वाटत. अरे सामान्य भटकी आहे म्हणजे दाशी आहे पण ती दिसायला चांगली गुणाने चांगली. तिचे जर राजाचं जर तिच्यावर मन बसलं आणि राजाने जर तिच्यावरशी विवाह केला तर तिला राणी म्हणून सगळे राजाचे अधिकार नाही का भेटणार. तसं मला शरण आल्यानंतर तुला माझेच अधिकार भेटतील. वाचून नाही तर मला शरण येतो आणि जीवत्वाने शिल्लक राहतो. धिंग बोलणे तुझ्याला. सागरामध्ये एक अग्नी वडवानळ नावाचा तो पाण्याच्या आत आहे. पाण्याला शरण आहे पण पाण्याला जाळतोय. 75% त्याच्या अग्नीने बाष्पीभवन होतं आणि 25% सूर्याच्या तेजाने आणि मग त्याचं ढगात रूपांतर होतं आणि आपल्याकडे येतं. मग तो पाण्यात राहून सुद्धा पाण्याला नाही का जाळीत. तसं तू माझ्याशी शरण येऊन जीव बुद्धीने राहून मला शरण आला नाही मग तू वेगळेपणानेच वाचोनी सागराच्या पोटी वडवानळ शरण आला कीर्ती जाळून टाकी तया गोठी वाळून देवा मजही शरण लिगीजे आणि जीवित्वाची आसीजे धिक्क बोली या नलजे प्रज्ञा केली. तुझ्या बुद्धीला लाज नाही वाटत का. मला शरण आला जीव बुद्धीने शिल्लक राहिला. आगा प्राकृती या राया अंगी पडे जे धनंजया ते दासी रुही ती तया समान होय. ती दासी असली पण राजाची मर्जी बसली आणि ती जर राणी झाली. तसं मी भेटलो तुला आणि तुझी जीव बुद्धी संपत नाही मला पटत नाही. मी विश्वेश्वरू भेटे आणि जीव ग्रंथी न सुटे. हे बोलू नको उखटे कानी लावू. हे बोलणं मला पटत नाही तुझं. ते बोलू नको असेल हो बाजूला. मी भेटलो आणि जीवदशा जात नाही. अरे देव भेटल्यावर जीवदशा शिल्लक राहत नाही आणि जीव बुद्धी जर शिल्लक समजायचं देव बुद्धी शिल्लक नाही. आणि मग तो मात्र कुठेही राहिला तर त्याला काही फरक पडत नाही. तो कुठेही राहिला तर काही फरक पडत नाही. बघा ताकातून लोणी बाजूला काढलं ताकात सोडलं ते ताकात मिक्स होईल का. आता आज पोळ्या आहेत ना तुमच्या. आता पोळ्यात तूप टाका बरं. तूप ते त्या गुळवण्यात ते त्याचं अस्तित्व वेगळंच दाखवतो. तुम्ही जरी तूप टाकलं त्याला म्हणलं मिक्स हो गुळवण्याशी ते म्हणते महाराज आपण न मिक्स होणार तुमच्या मी वेगळंच राहणार. जर तूप
गुळवण्यात मिक्स होत नाही, तसा साधू या संसार रूपी जालात मिक्स होत नाही, तो वेगळाच असतो. मार्ग जयाकडे भाव भक्ती वळे जगाची मिळे न दिसती. मग त्याप्रमाणे म्हणून मी होणी माते सेवणे आहे ती केली आता हाते ज्ञानेनी. मग ताकोणी काढिले दोन्ही मागो ताकात घातले, परी न घेपे काही केले तिने जीवी. ते ताकात जसं लोणी मिक्स होत नाही तसा तो परत जगात मिक्स होत नाही. लोह उभं ठेवला असं टांगून तरी त्याची माती होईल, पण जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं झाल्यावर त्याला काय गंज चढणार नाही. लोह उभे खाय माती परी ते परिसाची संगती, सोने झाल्या पुरती न शिवेचे मळे त्याला काय गंज चढणार नाही. त्याप्रमाणे जो काष्टापासून बाजूला अग्नी निघाला, अग्नीने काष्टाला जाळलं, आता काष्ट आणि अग्नी काय झाला एक झाला. तैसे अद्वैत्वे मज शरण रिगल्या तुझं धर्म अधर्म हे सहज लागतील ना. तुझ्याकडून अधर्म होईल किंवा धर्मही झाला, पण तू जर मला येऊन मिळाला तर तुला धर्म सुद्धा टच करू शकत नाही आणि अधर्म सुद्धा टच होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपल्याला ते तिथे घेऊन गेलेले. अहो अर्जुनाचे निव्याजे पिता प्रकाश श्री राजे संसारा एवढे थोर म्हणजे फेरिले जगै. आपल्याला ही सगळं मिळालेले आणि शेवटी सांगतात ते तुमच्यापर्यंत मी कसं लिहिलं देव अर्जुन म्हणतो, ज्ञानोबा म्हणतात स्वतः शेवटी सांगतात मी जे ते लिहिलेले आहे ते तुमच्यापर्यंत काय आणलेले आहे, माझं स्वतःच सामर्थ्य नाही. मी जे मला निवृत्तीने दिलं ते ज्ञानेश्वरीमध्ये ओतलेलं आहे. शीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णपुरी नेनो कैस त्रिपुरारी सांगितले जे ते याच्यामध्ये भगवान शिवाने पार्वती मातेच्या कानात काय सांगितलं मला माहित नाही का, पण मी सांगू शकत नाही. त्या शीरकल्लोळात करोदरी गुप्त होता तयाचे हाती पैठा झाला. ते मचिंद्रनाथांनी पार्वती मातेला शिव सांगत असताना ते नाममंत्र तुम्ही ऐकला आणि तो माझ्या मचिंद्राने ऐकला. त्या मचिंद्राने सप्तशृंगी भग्नावया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. त्या मचिंद्राला ते ज्ञान भेटलं होतं. सप्तशृंगी पर्वतावरून चालत असताना चौरंगीनाथाच्या बापाने त्याच्या हातपाय तोडून पर्वतावर टाकला होता आणि मग त्याला तो नाममंत्र दिला, तो सर्वांगाने पूर्ण झाला. आणि आपल्याला नवनाथ ग्रंथ हेच माहितीये त्याच्या हातपाय नव्हते, त्याला हातपाय उठले. असा पूर्ण नाही झाला, संपूर्ण झाला. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण तो आत्मस्वरूपाने पूर्ण झाला. मग समाधी अविथ्या भोगावी वासना या ते मुद्रा गोरक्षराया दिधली मिनी. मग मचिंद्रनाथ म्हणतात मी चौरंगीनाथाला दिलं, गोरक्षनाथाला ते ज्ञान दिलं. मग योगाची निज सरोवरू विषय विध्वंस सुखविरू तीय पदी का सर्वेश्वर अभिषेकला. त्या गोरक्षनाथाने विषयाचं पानिपत्य केलं, योगाच्या सरोवरावर जाऊन बसला आणि आत्म्याची वेळ घेतली. मग तीही ते शांभव शंकरापासून चालत असलेली विद्या अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. ते गोरक्षनाथांनी शंकरापासून चालत आलेली विद्या कोणाला दिली, गहिनीनाथा. तेने कळी काळित भूता आला देखून निवृत्ता ते आज्ञा निवृत्तीनाथा दिलही असेल. 200 वर्ष निवृत्तीनाथाला भेटण्यासाठी गहिनीनाथ वाट बघत होते ब्रह्मगिरीवर. सगळ्यांनी समाधी घेतली. गहिनीला सांगितलं तुला समाधी नाही घेता याची, 200 वर्षांनी निवृत्ती दादा येतील त्यांना हे नाम दे आणि मग तुम्ही समाधी घ्या. मग नादी गुरु शंकरापास लागोणी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमोते. मग निवृत्ती दादाला दिला. निवृत्ती दादा ज्ञानेश्वरांना म्हटले शंकरापासून जो आलेला आपल्याला जो बोध आहे ती शिष्य परंपरा आपल्यापर्यंत आली, जो बोध आपल्यापर्यंत आला तो तू घेऊन आगवा कळी. गहिनीनाथांनी सांगितलं तो तू आगवा घेऊन कळी गिळीत आहे जीवा सर्व प्रकारे धावा करी पावेगी. तुला हा नाममंत्र दिला नाही गहिनी दादानी सांगितलं, गहिनींनी निवृत्ती दादा तुला दिले ना, आता तू पळ बरं हा कळी काळ त्या जीवांना खातोय त्यांच्याकडे जा, त्यांना हे नाम दे म्हणजे मग कळी काळ त्यांना खाणार. हो मग सर्व प्रकारे धावा करे आधीच तव कृपाळू वर गुरु आज्ञेचा बोलू. निवृत्ती दादा तर आधीच कृपाळू होते आणि वर गुरुजींनी सांगितले झाला जैसा वर्षा काढू मेघने खवळणे मेघा. जसा
ढग घडघड घडघड घडघड, तसं निवृत्ती दादाने तसंच्या तसं ज्ञानेश्वरांना दिलं. ज्ञानेश्वरांना म्हणले नेवाशाला सांगा बरं ते सगळं तुम्ही या जगाला पाठवा. आणि अशा प्रकारचं हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत आलेलं आहे. जसं हरिपाठ झाल्यानंतर आपण जसे गुरु परंपरेचे अभंग बोलतो त्याचा शेवट संप्रदाय ज्ञान सगळं झाल्यानंतर माझ्यापर्यंत हे ज्ञान कसं आलं हे सांगण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे का, माझ्यापर्यंत आलेलं ते कसं आले तर संप्रदाय. कारण पुढल्यांना मार्ग भेटावं म्हणून इथे त्याचा उल्लेख केला. हरिपाठ झाल्या सुद्धा आपण गुरु परंपरेच्या अभंग याच्यासाठी आमच्यापर्यंत आलेला बोध असा होता. अशा प्रकारे तुझ्यापर्यंत पण असाच आला पाहिजे, एक तर मुख्य महाविष्णूकडून किंवा आदिनाथाकडून, अशा प्रकारचा. असं तुमचे 5-6 मिनिटं जास्त घेतलेले. तुमच्या योगाने माझं ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं. मी काही मोठा माणूस नाही, साधू नाही, काय नाही, पण एका साधूच्या पायावर बसलो. तुमच्यासारखा शेतकऱ्याचा पोरगा व्यावसायिक ड्रायव्हर शिक्षण 8वी पण संतांच्या संगतीत बसल्यानंतर असा परिणाम होतो. आडाने सुद्धा बोलू शकतो. अशी संतांची कृपा आहे. नाममंत्र घ्या, ज्यांनी घेतलाय त्यांनी नाम चिंतन करा. तोपर्यंत चिंतन करा जोपर्यंत आपली जीव बुद्धी बाद होत नाही, देह बुद्धी बाद होत नाही, तोपर्यंत जडजोडून व्हायला मी करावी तातडी परमार्थाची. हा, आणि शिंदे बाबांच्या योगाने तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. मला आवडलं. जवळजवळ निम्म्याच्या वर सगळे सिनियर आहेत. त्यांना हाफ तिकीट आहे नाही, हाफ तिकीट वाले सुद्धा नाही इथं पूर्ण तिकीट माप असे सगळे. बरं 2 तास बसून सुद्धा मांड्या मोडत नाही. याचं मला आश्चर्य वाटलं. एवढं सोपं नाही, हे जड आहे पचायला. कीर्तन सोपं आहे, रामायण सोपं आहे, भागवत बरं आहे, द्रोपाळाची गोष्ट सांगायची, प्रल्हादाची, पण इथं काही गोष्ट इथं गोष्ट आहे आत्म्याची, आपल्या स्वहिताची, आणि तो विषय जड आहे. पण तुम्ही आत्मीयतेने ऐकला. माझं सामर्थ्य नाही, पण तुम्ही अलर्ट होता म्हणून माझ्याकडून झालं. मोठमोठे साधू आहेत आपले, बाबा तीर्थकर बाबा, काय नाव त्यांचं, रेडवडे बाबांसारखे महात्मे. आमचे हे महाराज बघा, दौंडकर महाराज कीर्तनकार बाबा आहेत, सिंह पिंपळगावरून येतात. हे बघा, हे 2 जण पोरं कालपासून आले, कीर्तन करतात, चांगले उत्कृष्ट विचार सागर अमृतानुभवाची चिंतन मांडणारे. काल मुंबईवरून आले. ते रोज ऐकतात तरी पण त्यांना लागली सी गोडी ते जीवेन सोडी. ऐसे आमचे आवारोडे बाबा, पोखरकर मामाने 60व्या वर्षी प्रवचन केले. अशी सर्व महात्मे इथे आले. आमचे गोरडे बाबा, आता ज्यांचं नाव नाही घेतलं तर मला माहित नसल्यामुळे नाही, पण सगळ्यांमध्ये हत्ती के पाव में सबके पाव आहे. माझ्याकडून काही चुकलेलं नाही, पण जर वाटलं चुकलं तर तुमचा मुलगा आहे, भाऊ आहे, नातू आहे, मित्र आहे असं समजून मला माफ करा. पण माझ्याकडून काही चुकलं नाही, मी बोललोच नाही. मला माझ्या गुरूंनी पुढे केलं आणि माझ्याकडून ते ओढून घेतले. मग गुरुजींकडून काही चुकल का? मला फक्त निमित्त मात्र केलं, त्यांनी त्यांचा निरोप सांगून घेतला. त्यामुळे त्यांच्याकडून काही कमी जास्त होणार नाही. झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू, त्यातल्या त्यात आजींनी, त्या बाबांनी जागा उपलब्ध. बघा ना, यांच्या घरात ज्ञानेश्वरी आली. बाबांची तब्येत नाजूक आहे, ते कुठे गेले असतं तर 10 दिवस भरवले नसते. पण आता 10 दिवस त्यांच्या दारात ज्ञानेश्वरी आली, म्हणजे काय पुण्य असेल यांचं. त्यांचं पुण्य. आमच्या शिंदे बाबाची योजना, त्याला तुम्ही सर्वांनी साथ दिली. आणि तुम्हाला सांगतो, मला इथं आनंद वाटला. माझा आवडता विषय ज्ञानेश्वरी, माझे आवडते संत ज्ञानेश्वर. म्हणजे बाकीचे आवडत नाही असं नाही, दिवाळीत सगळं खातोच कराय आपण, पण त्याच्यात एखादा मेनू असतो तो आवडता. पण हा जो तालुका आहे, हा जो जागा आहे, तो मतदारसंघ कोणाचा आहे? आमच्या ज्ञानोबरायांचा आहे. राजगुरुनगर हा मतदारसंघ कोणाचा आहे? ज्ञानेश्वर. त्यांच्या गावात सांगायचं म्हणलं मला पण आनंद वाटला, तुमच्या सोबत आनंद वाटला मला सर्वांबरोबर. 10 दिवस कसे गेले माझ्याकडे पण वेळ नाही, मी पण एक सामान्य माणूस आहे, पण देवाने मला वेळ दिली आणि माझ्या हितासाठी दिली. तुमच्यावर कोणतीही मेहरबानी केलेली नाही, काहीच नाही. मी माझं आत्मसुख लुटलं. तुमच्या निमित्ताने झालेली सेवा तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर समर्पित करून माझी गुरुवर्य श्रीपाद बाबा रामदास बाबा, तसेच अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्जित सेवक्ती म्हणून बोल गंगावती करविली तैसी कटकट केली वाकडे की नीट ही मौना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले इथं माझे जीवले पायिक पण कुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ
सचिदानंद श्रीपाद भगवान की जय, सचिदानंद रामदास भगवान की जय, अवधूत चिंतन सिरुदेव दत्त गोपाल कृष्ण। बोलो रे भाई सब संतन की जय, गणपति बप्पा पुंडरीक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। आता विश्वात्मके देवी येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायला नाही, जे कांची व्यंकटी सांडो त्यास करणी रचवाडो, दुर्गा परस्परे जळो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर लाभो, विश्व सधर्म सूर्यकाव, जो जे वांछित तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आहे, अनवरत भूमंडळी भेट तुला होता, चला गणपतीचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आलांचन, मातंडलिता पहिन, ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई त्रिलोकी, भजिजवादी पुरुषी अखंडित, आणि गणतो भजी विशेष लोकी, दृष्टादृष्टले व्हावीची, एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो, आ होई दान